नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। सटाण्यातील घरपट्टीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय आणि आता ह्या प्रश्नावर राजकीय हालचालींना वेग आलाय। बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी सटाणा नगरपालिकेच्या घरपट्टी दराबाबत आपली भूमिका आक्रमक केली आहे। मार्च 2027 पूर्वी घरपट्टी कमी करण्याची त्यांनी आता स्पष्ट मागणी केली आहे आणि यासाठी त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे आणि त्यांना एक सविस्तर निवेदन दिलंय। या निवेदनात एक मुद्दा पुढे आलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी सटाण्यात झालेल्या जाहीर सभेत घरपट्टी कमी करण्याचं आश्वासन दिले होते। मात्र त्या आश्वासनांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही असे चव्हाण यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या लक्षात आणून दिले। सटाणा शहरातील घरपट्टीचे दर नाशिक जिल्ह्यात तुलनेने जास्त असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो पण मात्र मूलभूत सुविधा दिल्या जात नाही असाही त्यांचा आरोप आहे। कर आणि सुविधा यांमध्ये समतोल आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय, अन्यथा नागरिकांवर अन्याय होईल आणि नागरिकांवर अन्याय झाला तर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितले। सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत घरपट्टी हा प्रमुख मुद्दा ठरत होता आणि अनेक उमेदवारांनी घरपट्टी कमी करण्याचे आश्वासन दिले होते। स्थानिक नगरसेवकांनी ठराव करून अभ्यासपूर्वक प्रस्ताव शासनाकडे पाठवणं आवश्यक असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलंय। त्याशिवाय घरपट्टी पुनर्रचना शक्य होणार नाही हे त्यांनी लक्षात आणून दिलंय। मार्च 2027 पूर्वी घरपट्टी कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आश्वासन विरुद्ध अंमलबजावणी, कर विरुद्ध सुविधा आणि नागरिकांच्या अपेक्षा विरुद्ध प्रशासनाची कारवाई या तिघांच्याही संगमावर सटाणेकरांची घरपट्टी मोठा मुद्दा ठरत आहे। आता राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात याकडे सर्व सटाणा नगरीतील नागरिकांचे लक्ष आहे। प्रखर न्यूज साठी मी भैयासाहेब माळी, सटाणा।